एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आता वाजलेले आहेत सकाळचे 5:45 आणि आजचा माझा दिवस जो आहे सुरू झालेला आहे. 2 दिवसापासून काही बरं नसल्यामुळे कालचा दिवसभर पूर्ण मी झोपलेलीच होते. त्यामुळे एवढा सगळा भांड्याचा पसारा सकाळपासून संध्याकाळचं स्वयंपाकाचे जे आहे पडलेले होते. अतिशय अगदी हात ठेवण्यापुरती पण जागा नव्हती इथं. तर हे सगळं मला आता क्लीन करून घ्यायचं आहे. किचनची हालत तुम्ही बघू शकता किती घाण आहे. आणि हे सगळं स्वच्छ करून घेते, कारण की एक दिवस जर घरवाली कामावाली बाई जर कामाला नसले तर असं हालत होते. तर घरामध्ये काल मी काहीच काम नाही केलं आणि आराम केला. त्या आरामाचे मला आज हे फळ जे आहे भेटलेले आहेत. आणि आता हे सर्व मला क्लीन करून घ्यायचं आहे. हे सर्व आता मी बाहेर ठेवून घेते. बाहेर मस्त बसून भांडे घासले एवढे सगळे, आणि फटाफट किचनचे सगळे भांडे रिकामे करून जे आहे एक एक करून बाहेर ठेवावं लागेल. आणि बाहेर मी मस्त बसून व्यवस्थित भांडे घासेल, कारण की उभे एवढे भांडे घासणं शक्य नसतं. आणि पाणी बेसिंगमध्ये येत पण नाही, कारण की सकाळी 6:30 ते 7:30 आणि त्यानंतर 8:30 ते 9:30 असे पाणी येतं इथं बेसिंगमध्ये. त्यानंतर संध्याकाळी येतं चालू पाण्याचं, नळमध्ये पाणी येतं बेसिंगमध्ये. त्यामुळे एवढे भांडे माझे पटकन पाणी जायपुरतं होणार पण नाही. दुसरे पण मला भरपूर काम आहे. त्यामुळे बाहेर टब भरून ठेवला की एका टपामध्ये मी मोठ्या हे सर्व भांडे घासून घेईल आणि बाहेरच नेऊन ठेवते. त्यामुळे आणि किचन पण फटाफट आवरून घ्यायचं आहे, कारण की त्यानंतर जर बाळमध्येच उठलं तर त्याला पण घ्यावं लागतं. जियांशला मला बघावं लागतं. तर हे सगळं करता करता तो उठला होता मध्येच, तर त्याला मी एकदा झोपी घातलं. त्यानंतर परत अर्धं सामान ठेवून मग जसं सगळं सामान भांडे सगळे घासण्यासाठी बाहेर नेऊन ठेवले, तो परत उठला होता. मग त्याला परत झोपवलं. आणि कसं आई जवळ नसल्यावर बाळाची झोप थोडी बिचकते आणि मग तो उठू रडत होता. आणि आता हे सगळं किचनचं जे खाली घाण आहे ते वाईप करून घेत आहे मी एकदा वायफरनी सगळं, कारण की ते बेसिंगमध्ये अटकायला नको म्हणून खळगाटं सगळं जे आहे जमा करून घेते इथं. आणि मग आपण किचन जो आहे आपला स्वच्छ घासून पुसून जो आहे त्यानंतर तो उठला होता. मग परत मी त्याला गेले, झोपी लावलं. आणि मग थोडंसं मध्येच माझं पाणी गरम केलं सकाळचं 1 ग्लास, आणि ते पिऊन घेतलं, कारण की सकाळी ना कसं भूक लागल्यासारखं होतं आणि एकदम काही खायला नको, म्हणून मी असं निवांतपणे बसून थोडंसं इथे जे आहे माझं पाणी 1 ग्लास पिऊन घेते. आणि त्यानंतर थोडंसं रिलॅक्स पण करते. आणि मी सकाळी 5:30 वाजल्यापासून उठलेले आहे. बाहेर अंगण वगैरे धुतलं, टॉयलेट वगैरे क्लीन केलं. मग त्यानंतर थोडंसं किचनमध्ये आले. मग किचनचं सगळं रुटीन तुम्ही बघितलं स्टार्टिंगला. आणि आता किचन क्लिनिंग करून घ्यायचं आहे. एक दिवस आराम झाला ना की खूप घर असं घाण होतं, आणि एक दिवस मी काहीच नाही केलं. BP लो झाल्यामुळे, चक्कर ते येत असल्यामुळे मी झोपी गेलते. एक दिवस पूर्ण आराम केला मी गोळ्या घेऊन. आणि हे दुसऱ्या दिवशी जी लेफ्ट राईट माझी लागलेली आहे, तर ती तुम्ही बघू शकता. आणि सकाळी कसं जियांशचे पप्पा असतात त्याच्याजवळ झोपलेले, तर तो थोडं शांत झोपतो. त्यामुळे कसं थोडा मला वेळ पण भेटतो हे सगळं आवरायला. आणि त्यामुळे मग सकाळचं जे आहे माझी हालत तुम्ही बघू शकता. आणि मला हे सगळं भांडे मी आता पटकन क्लीन करून घेते, आणि मग त्यानंतर आपण किचन आवरूया. आणि इथं काही मी व्हिडिओ काढत नाही, इथं बसून मला वरती क्लीन करून घ्यायचे होते. त्यानंतर आता किचनमध्ये आले, भांडे क्लीन करून. भांडे क्लीन झाले की जे उठला होता, मग त्याला परत झोपी लावलं. आणि परत मग किचनमध्ये आले. हे सगळं आवरत असताना तो 3 ते 4 वेळेस उठला. आणि मग त्यानंतर तो रडूच लागला होता कंटिन्युअसली. जसं माझं किचन आता इथं मध्ये कट पण होईल व्हिडिओ, कारण की तो मी जसं इथे पाणी टाकलं हे सगळं भिजवण्यासाठी मी ते पाणी टाकत होते, तसंच तो उठून लगेच रडायला लागला. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं पाणी जाईल, त्यामुळे मी बेसिनमध्ये एक बकेट पण भरून ठेवली. म्हटलं तो जर उठला आणि जर पाणी गेलं तर आपल्याला बकेट भरलेली असेल किचन साफ करण्यासाठी. आणि किचनची हालत मी स्टार्टिंगला दाखवलीच होती. आणि आता बघा मी हसते, कारण की तो उठून आला होता मम्मीकडे आणि तो रडू लागला की मला घे, आणि मग तू माझ्यापाशीच बस किंवा मला घेऊन बस. मग त्यानंतर परत हा व्हिडिओ माझा चालू झाला. असंच करत सकाळचं कसं पटकन कामच नाही आवरत माझं. जरी पाणी भरपूर वेळ येतो, पण तो झोपलेला असला तर काम होतं. तो उठला तर त्याला घेण्यातच खूप जास्त टाईम निघून जातो, कारण की त्याला घेतणं, त्याचं रडवणं, शांत करणं, मग त्याला परत रडून झोपवणं, शांत करून मग तेच चालत राहतं. आणि हे गॅसवरती मी लिक्विड टाकत आहे. लिक्विड टाकून
जे आहे आपण याला घासून घेऊया. आणि ही घासणी माझी वेगळीच इथेच खाली असती, गॅस घासण्याची. मी भांड्याची घासणी आणि हे एकत्र नाही करत. माझी किचन प्लॅटफॉर्म आणि गॅस वगैरे घासण्याची घासणी एक स्पेशल वेगळीच आहे, जी की मी लिक्विडनं गॅस माझा क्लीन करते कायमच. हे लिक्विड 1 लिटरचं मी आणूनच ठेवते. आणि हे बघा किचनचे, कारण की तेलकट वगैरे डाग जे असतात ना, त्याने हे खूप छान असं क्लीन होऊन जातं. त्यामुळे आणि खूप आपल्याला मेहनत पण नाही करावं लागत. असं एकदा वगैरे घासलं की खूप असं चकचकतो आपला गॅस आणि एकदम स्वच्छ होतो. त्यामुळे लिक्विडच वापरते गॅससाठी आणि क्लीन करून घेते गॅस लिक्विडनेच. जर व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. असून असेच व्हिडिओ छान छान बघण्यासाठी. आणि बाळाला मी सकाळी व्हिडिओत नाही घेतलं, कारण की त्याची ना झोपमोड झाली का तो खूप रडतो. त्यामुळे ते व्हिडिओ वगैरे करण्याच्या चक्करमध्ये ते कॅमेरा वगैरे बघितला की त्याची झोपमोड होते. त्यामुळे त्याला काही व्हिडिओ घेण्याच्या नादात मी पडले नाही. मी सकाळी मस्त क्लीन करून घेतलं किचन वगैरे. चला तर व्हिडिओला आपण आजच्या व्हिडिओत तुम्हाला जर थोडी पण किचनची क्लिनिंग आवडली असेल, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असे छान छान किचन क्लिनिंग, कुकिंग टिप्स आणि व्हिडिओजसाठी. तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर अजून असेच व्हिडिओ आहेत दुसरे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ते नक्की जाऊन बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्ही पहिल्याचा नाताचा डिफरन्स बघू शकता. आणि किचन व्यवस्थित घासल्यानंतर मी त्याला असं एका नॅपकिननी पूर्ण पुसून कोरडं करून घेते. जे काही पाणी असेल ते सुकून जाईल. आणि ते अशा प्रकारे पूर्ण क्लीन झाल्यावर माझं किचन असं अतिशय स्वच्छ, व्यवस्थित, सुंदर दिसत होतं.